नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। अमित शहांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या वक्तव्याचं विधानसभेत पडसाद, काँग्रेस नेते आक्रमक तसेच माफी मागण्याची मागणी। जरांगेंचं उपोषण आता यशस्वी होणार नाही, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंचा टोला। हिवाळी अधिवेशन संपताच शरद पवार बीडला जाणार, संतोष देशमुख प्रकरणाचा पाठपुरावा करणार। आणि अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती। आता पाहूयात सविस्तर वृत्त। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झालेत। आंबेडकरांचं नाव घेण्याची सध्या फॅशन झालीये। देवाचं नाव घेतलं असतं तर तुमच्या 7 पिढ्या स्वर्गात गेल्या असता, असं वक्तव्य अमित शहा यांनी लोकसभेत बोलताना केलं होतं। राज्यसभेतील त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आता विधानसभेत पाहायला मिळाले। जरांगेंचं उपोषण आता यशस्वी होणार नाही, असा टोला ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी लगावलाय। उपोषण केल्याने कोणी मरत नसतं असं सांगत मराठा समाज येणाऱ्या काळात जरांगेला बुडावर लाथ मारून अंतरवाली सराटीच्या बाहेर काढेल, असं वाघमारेंनी म्हटलंय। खरं तर भुजबळ साहेबांना आता जेलमध्ये जाण्याची गरज नाही। ज्यावेळेस त्यांच्यावर आरोप झाले ते जेलमुवारी करून आले, ते स्वतः निर्दोषत्व त्यांनी सिद्ध केले, परंतु आता वेळ जरांगेला जेलमध्ये जायची आली। जरांगीने जे गेल्या 1.5 वर्षात बीड जिल्ह्यामध्ये जो हायदोस घातला जरांगीच्या गुंडशाहीनं झुंडशाहीनं, आणि जरांगीचे जेवढे समर्थक असतील हस्तक असतील यांना लवकरच जेलमध्ये जावं लागणार आहे। अनेक लोकांवर 307 दाखल आहेत, यांना बुडावर लाथ घालून जेलमध्ये नेऊन टाकण्याचं काम हे सरकार करणार आहे। आणि जरांगीला जेलमध्ये नेऊन टाकल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही, कारण जरांगीने राज्य अशांत करण्याचं काम केलं, जरांगीने जातीजातीत भांडणं लावण्याचं काम केलं। जो मराठा समाज आजपर्यंत सर्व जाती धर्मांना घेऊन चालत होता, अशा समाजाला दिशाभूल करून अनेक समाजाच्या विरोधात गरळ ओकून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं। अशा जरांगीला आता सरकार सोडणार नाही। परभणीतील संविधानाबाबत घडलेली घटना आणि भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी विविध दलित संघटनांनी आंदोलन सुरू केले असून घटनेमध्ये दोषी असणाऱ्या व्यक्तींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येते। नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथे आज विविध संघटनांनी बंद पाळून पोलिसांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलंय। खरीप हंगामातील पिकांची काढणी केल्यानंतर शेतकरी आता रब्बी हंगामाकडे वळला असून त्यांनी मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली आहे। मात्र या जोमाने डोलणाऱ्या पिकावर सध्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी राजा मात्र आता हवालदिल झालाय। मका पिकातून चांगलं उत्पन्न मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी केलेली मक्याची पेरणी वाया जाणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे। बीड येथील मस्साजोग येथील सरपंचाचा निर्घुण खून करणारा गुन्हेगार हा नुकताच मंत्रिपदाची शपथ घेतलेले धनंजय मुंडे यांचा विश्वासू आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, हिवाळी अधिवेशन संपण्या अगोदर आरोपी वाल्मिक कराडला तत्काळ अटक करा, अन्यथा सकल मराठा समाज रस्त्यावरच आंदोलन करेल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलाय। आज सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आज पत्रकार परिषद आम्ही घेतली। आमच्या प्रमुख मागण्या आहेत। काल म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावात जे प्रकरण गाजतंय, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या प्रकरणावर हळहळ व्यक्त होत आहे। याचं कारण असं आहे की त्या गाव सरपंच संतोष देशमुख यांचा जो निर्घुण खून झाला, अनन्वित अत्याचार त्यांच्यावर झाले, आणि या राज्याचे आता शपथ घेतलेले धनंजय मुंडे त्या देशमुख कुटुंबाचे सांत्वन करायला सोडून दिलं, त्या घटनेत निषेध करायला सोडून दिलं। ते पाठराखण करताय, ते म्हणताय असे खून खराब एवढंच होत राहतात, आणि हो हाय माझं वाल्मिक करार कार्यकर्ता। काय म्हणावं या दादागिरीला, काय म्हणावं या वक्तव्याला? धनंजय मुंडे साहेब, तुमचा निषेध करायला आमच्याकडे शब्द नाहीत, पण आज सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं आम्ही सरकारला अशी मागणी आहे आमची, धनंजय मुंडेची या मंत्रिमंडळात तात्काळ हकालपट्टी करा आणि या खुनाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला तात्काळ अटक करा। जर हिवाळी अधिवेशनाच्या त्याला अटक झाली नाही तर आम्ही रस्त्यावर लढाई सुरू करणार। सुनील कोटकर, मराठा सेवक, छत्रपती संभाजीनगर। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र, या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा
अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात गाजत असलेल्या बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला गती यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आता बीडला जाणार आहेत. संसदेचं हिवाळी अधिवेशन हे 20 नोव्हेंबरला संपणार आहे. हे अधिवेशन संपताच दुसऱ्याच दिवशी शरद पवार हे बीडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई गावामध्ये काही दिवसांपूर्वी बाउन्सरच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचा प्रकार घडला होता. आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर हा विषय सभागृहात मांडला. यावेळी त्यांनी या भागातील पवनचक्की मालकाची दहशत मोडून काढत संबंधित लोकांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. पवनचक्की उभारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनी घेताना कंपनीने नेमलेल्या लोकांकडून दहशत निर्माण करून शेतकऱ्यांना दमदाटी केल्याचं समोर आलंय. आता याच प्रकरणी पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत अशी तक्रार आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. श्री कैलास घाडगे पाटील महोदय, औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी आपलं सभागृहात लक्ष वेधू इच्छितो. धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीची कामं खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत. अध्यक्ष महोदय, मागच्या आठवड्यात जवळगा मेसाई या तुळजापूर तालुक्यातील गावात एका साऊथच्या पिक्चर स्टाईलनं तिथं 10-12 काळ्या गाड्यातून बाउन्सर आणले गेले आणि शेतकऱ्यावर दमदाटी केली गेली. आणि अशा वेळेस पोलिसनं कुठलीही कारवाई केली गेली नाही. ह्या खाजगी कंपन्यांनी काही बाउन्सर नेमलेत, काही पोलिसांना हाताशी धरून शेतकऱ्यांना दमदाटी केली जाते. त्यांना त्यांची जमीन जबरदस्तीनं देण्यासाठी भाग पाडलं जातं. माझी एवढीच विनंती आहे, जर पोलीस म्हणत असतील की आमच्याकडे तक्रार आली नाही, बऱ्याच प्रकरणात पोलीस स्वतःहूनही कारवाई करतात. दादांना विनंती आहे की अशा प्रकरणात आपण गंभीर दखल घ्यावी आणि असे जे बाउन्सर असतील किंवा पोलीस अधिकारी जे शेतकऱ्यांना दमदाटी करतात, त्या कंपन्या दमदाटी करतात, त्यांच्यावर कारवाई व्हावी एवढीच विनंती आहे. राज्यात कोणत्याही कारखानदारांनी शेतकऱ्यांना अपेक्षित असा ऊस दर जाहीर केला नाहीये. विधानसभेच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाची स्थापना झाली, पण त्यानंतरही कारखानदारांनी ऊस दर जाहीर करण्यास टाळाटाळ केल्याने साताऱ्यात शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात. लवकरात लवकर ऊस दर जाहीर झाले नाहीत तर येत्या सोमवारपासून राज्यभर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करू असा इशारा बळीराजा शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय. आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा साखर कारखानदार सर्व शेतकरी संघटना सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या त्यांची एक संयुक्त बैठक आज आयोजित केली होती. परंतु आजही कोणत्याही निर्णय न होता आज ही बैठक स्थगित झालेली आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः विनंती केलेली आहे की सोमवारपर्यंत परत एकदा मीटिंग तुमची बोलवतो. त्यांना कारखानदारांना सांगितले सोमवारी कुठलीही काही न सांगता तुम्ही 100% दर जाहीर करायचा आहे. आज विधानसभेच्या निवडणुकीमुळे 1 ते 1.5 महिना हंगाम उशिरा चालू झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1.5 महिना उशिरा चालू झाल्यामुळं हंगामसुद्धा पुढं जाणार आहे. ज्याचा ऊस शेवट राहतो त्याला 100% पैसे मागितले जातात. 10-10, 20-20 हजार खर्च येतो ऊस घालवायसाठी. नाशिवंत पिकाचा हे असल्यामुळं त्याच्यामुळं आम्ही भांडताना आम्हाला सुद्धा थोड्या मर्यादा ह्या वेळेला पडत असल्या तरी ह्याच्यानंतर कधीही सोमवारच्या नंतर जे काय पद्धतीनं ही होईल त्यांनी जर दरच्या त्या पद्धतीनं अपेक्षित दर जाहीर केले नाही तर मग त्या पद्धतीनं सर्व संघटना एकमत करून लढाईची पुढील दिशा ठरवण्यात येईल. गोंदिया जिल्ह्यात वाढलेल्या अपघातांवर आळा घालण्यासाठी वाहतूक विभाग सज्ज झाला असून शहरामध्ये वाहतूक सुरक्षतेसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
अतिवेगाने वाहन चालवणे, हेल्मेट न घालणाऱ्यांना 334 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तर यामध्येच 5 वाहने सुद्धा जप्त करण्यात आली आहेत. येत्या काळात गोंदिया जिल्ह्यात वाहतूक विभागाला वाहनाची गती आणि इतर बाबी तपासणारे इंटरसेप्टर वाहन देखील प्राप्त होणार आहेत. त्यामुळे वाहन नियमांचे कडक अंमलबजावणी होईल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. सुवरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील ग्रामसेवक विकास पाटील यांची जळगाव मध्ये 3 पट पैसे करून देण्याच्या आमिषाने फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून फसवणूक करणाऱ्या भामट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. विशेष म्हणजे फसवणूक करणाऱ्यांमध्ये पोलीस अधिकारी असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. काय गुन्हा आहे, काय विषय? विकास पाटील म्हणून ग्रामसेवक आहे, हा पाचोराचा राहणार आहे. यांचं ओळख सचिन घुमाल म्हणून एक माणसं, चिंचोलीचं राहणाऱ्या माणसं क्रिकेट खेळत असताना त्यांचं ओळख झालं होतं. सचिन धुमालांनी हा ग्रामसेवकाला सांगितलं की तुम्ही जर पैसे आणला 2-3 तासात म्हणजे त्यांनी तिप्पट करणार, 1 लाखाला 3 लाख होईल असे त्यांनी आमिष दाखवले होते. त्यांनी विकास पाटलांनी कालच्या दिवशीच त्यांचं कोऑपरेटिव्ह सोसायटीमधून 16 लाख काढला आणि ते जळगावात आणलं. हा धुमालने जळगाव रेल्वे स्टेशनकडे नेलं आणि सांगितलं की म्हणजे ही जे काही 16 लाख माझ्या हँडओव्हर करा. आणि त्यांच्यासमोरच दुसरा एक निलेश म्हणून माणसाला बॅग हँडओव्हर केलं आणि थोडं पुढे गेल्यानंतर 3 पोलीस गणवेशात 3 माणसाला आणि ते समोरचं माणसं आहिरे म्हणून त्याला पकडून त्यांच्यासमोरच घेऊन गेलं. आणि नंतर घेऊन गेल्यानंतर हा धुमालनी हा ग्रामसेवकाला सांगितलं की पोलीस आता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे. मात्र तरी सुद्धा काही नागरिक आणि रुग्णांचे नातेवाईक गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थ खाऊन ठिकठिकाणी थुंकून घाण करतात. यावर आता उपाययोजना म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक दीपचंद सोयाम यांच्या सूचनेनुसार रुग्णालय आवारात सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत 1052 जणांवर कारवाई करत 64,000चा दंड वसूल करण्यात आलाय. जालन्यात 15,000 शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलाय. शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्यात येते. या योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्याला केवळ 10% रक्कम भरून सौर वीज निर्मिती पॅनल्स आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देण्यात येतो. क्रिकेट विश्वातून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा महान अष्टपैलू खेळाडू आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3ऱ्या कसोटी सामन्यानंतर आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे. या बातमीसह वेळ झाली. बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.